जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज गुरुवारी सकाळपासून मतदान प्रक्रियेला उत्साहात प्रारंभ झाला आहे. आमदार राजू मामा भोळे यांनी सहपरिवार मतदानाचा हक्क बजावून नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले. लोकशाहीच्या सणात प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन आमदार भोळे यांनी केले. सकाळपासूनच विविध मतदान केंद्रांवर मतदारांची रांग दिसून येत असून शहरात शांततेत व सुरळीत मतदान प्रक्रिया सुरू असल्याचे चित्र आहे. बोटावरती रंग निळ्या शाहीचा, उत्साह साजरा करूया लोकशाहीचा. मला आज लोकशाहीने जो मतदानाचा अधिकार दिलेला आहे तो अधिकाराचा हक्क बजावताना एक आनंद वाटतोय. माझं मतदान ह्या जळगाव शहराच्या विकासासाठी, माझं मतदान ह्या महाराष्ट्राच्या विकासासाठी, माझं मतदान ह्या भारताच्या विकासासाठी राहील. आणि ह्या माध्यमातून प्रत्येक विकासामध्ये मतदाराची पार्टनरशिप म्हणजे विकासाला मतदान देणं असताना प्रत्येक नागरिकांनी मतदान करावं व आपला हक्क बजावावा असं सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो. कारण लोकशाहीमध्ये सर्वात मोठा जर अधिकार असेल तर मतदान. आणि ह्या माध्यमातून सर्व ठिकाणी बघा, तुम्ही एखाद्या वेळेला मंदिराला गेला तरी तिथे कोणीतरी ओळखीमुळे लवकर दर्शन होऊ शकतं. पण मतदान एक असं आहे की ते कुठलाही ओळख लागत नाही किंवा वसिला चालत नाही. त्याच्यामुळे इतका मोठा अधिकार आपल्याला लोकशाहीने दिलेला आहे. म्हणून आपण सर्व नागरिकांनी, मतदार बंधू भगिनींनी मतदान करावं असं सर्वांना आवाहन करतो व आपलं मतदान आपल्या विकासासाठी करावं असं सर्वांना नम्रपणे आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यावेळी जर बघितलं तर महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी जी होती ती आपल्याकडे होती. निवडणूक प्रमुख म्हणून आपण ही जबाबदारी या ठिकाणी पार पडलेली आहे. काय वाटते मामा, उद्या या ठिकाणी निकाल पार पडणार आहे? किती जागा महायुतीला मिळणार आहे? भाजपचं मी एक जळगाव शहराचा सेवक म्हणून, भारतीय जनता पार्टी महायुतीचा कार्यकर्ता म्हणून पूर्ण जळगाव शहरामध्ये 1919 प्रभागामध्ये आम्ही प्रचार करण्याचा प्रयत्न केला. जनतेचे आशीर्वाद घेतले. आमचे सर्व महायुतीचे उमेदवार त्यांनी सर्वांनी आशीर्वाद घेतले आणि आम्हाला नक्की जनतेच्या चेहऱ्यावरती जो समाधान आणि आनंद वाटत होता की जळगाव महापालिकेवरती जळगाव आपल्या महायुतीचाच महापौर होणार हा जळगाव शहरांच्या जनतेने ठरवलेलं आहे. याच्यामध्ये 70+ महायुतीच्या जागा येतील असा आम्हाला विश्वास आहे. आणि आम्ही प्रत्येक वेळेस विकासाच्या मुद्द्यावरती जनतेसमोर गेलो. हे सांगत असताना सर्वच कामं झाली का हेही आम्ही मान्य केलं. नागरिकांना दिलगिरी व्यक्त केली. काही कामं झाली, काही कामं राहिलेली त्याची जाणीव आम्हाला आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही विकास करण्याचा 100% प्रयत्न करू. पण 2014 नंतर भारतामध्ये आदरणीय भारताचे पंतप्रधान मोदी साहेबांचं नेतृत्व भारत देशाने मान्य केलं. त्याच्याच पाठीमागे राज्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीसचं नेतृत्व मान्य मुख्यमंत्री मान्य केलं आणि मी जळगाव शहरात पहिल्यांदा आमदार झालो. 2014 नंतर आम्ही जळगाव शहराचे जे भरीव कामं होते म्हणजे महापालिका कर्जमुक्त असेल, ब्रिजचे कामं असतील, शिवाजीनगर असेल, आसोद असेल, पिंपराळा असेल, शिव कॉलनीतला ब्रिज असेल, याचे कामं पूर्ण मार्गी लागलेले. नवीन MIDC असेल तिचा प्रश्न मार्गी लागलेला आहे. गाळ्यांचा प्रश्न मार्गी लागलेला आहे. बायपास सुरू झालेला आहे. समांतर रस्त्याचा प्रश्न मार्गी लागलेला आहे. भरीव कामं पूर्ण झालेले आहेत. मूलभूत सुविधामध्ये रस्ते वगैरेचे गटरीचे जे राहिलेले आहेत ते आम्ही येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार. असं आहे की आपण बोलणं आणि प्रॅक्टिकली करणं खूप फरक असतो. तुम्ही जर पाहत असाल तर उत्तर महाराष्ट्रात माझ्या माहितीनुसार मुंबईनंतर बिझनेस ग्रोथमध्ये जळगाव जिल्हा दुसऱ्या क्रमांकावरती येतो. आणि जळगाव जिल्ह्याचं जे स्ट्रक्चर आहे खूप चांगल्या पद्धतीने आहे की जळगाव शहरापासून 400 किलोमीटर जळगाव शहरातल्या सर्व मेट्रो, पुणे असेल, इंदूर असेल, सुरत असेल, नागपूर असेल, मुंबई असेल, सर्व गावं आम्हाला खूप 400 किलोमीटरच्या आत मार्केटिंगसाठी आहेत. 2 हायवे आमच्या शहरातून जातात. 2 मोठ्या नद्या तापी आणि गिरणा या 2 नद्या आमच्या शहराच्या बाजूला वाहतात. मला वाटतं आमच्या जळगाव शहरात फक्त मूलभूत सुविधा गटर झाली नाही, रस्ते झाले म्हणून विकास झाला नाही असं न म्हणताना आम्ही म्हटलेलं आहे की आम्ही जळगाव शहराला सिंगापूर करणार नाही पण मूलभूत सुविधा देण्याचा नक्की प्रयत्न करणार. आज जळगाव शहरामध्ये 60% रस्ते झालेले आहेत आणि विकास करत असताना 35-40 वर्षात जे राहिलेले कामं होते, वाढीव शहरं होती, त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला असं लोकांना वाटतं की विकास झालेला नाही. पण बऱ्यापैकी विकास झालेला आहे आणि आम्ही विकास करण्याचा 100% प्रयत्न करतो आहे. आजसुद्धा शासनाकडे एक 100 कोटी आणि एक 70 कोटी
170 कोटीचे प्रस्ताव आमचे प्रलंबित आहे. नवीन डेप्युटी चीफ आदरणीय नामदार गिरीशभाऊ असतील, नामदार गुलाबराव पाटील असतील, यांच्या नेतृत्वामध्ये मला वाटतं आम्ही जळगाव शहराचा विकास नक्की करणार.